नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ कुंभ राशीसाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय संकेत जाणून घेणार आहोत. येणारी पौर्णिमा तुमच्या जीवनात काही अशा घटनांना जन्म देणार आहे ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचे खरे स्वरूप तुमच्या समोर येऊ शकते. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात निर्माण होत असलेल्या शंका, घरातील वाढत चाललेला तणाव, कामांमध्ये येणारे अडथळे आणि अचानक बदलणारे नाते यामागील सत्य आता हळूहळू समोर येण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या कृपेने सत्याचा प्रकाश तुमच्या जीवनात पडणार असून जे लोक आतापर्यंत तुमच्या हितचिंतक असल्याचे भासवत होते त्यांचा खरा चेहरा ओळखण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचे मन अत्यंत स्वच्छ, प्रामाणिक आणि मदतीसाठी सदैव तत्पर असते. त्यामुळे अनेक वेळा जे इतरांवर सहज विश्वास ठेवतात, परंतु प्रत्येक व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा योग्य अर्थ लावतेच असं नाही. काही लोक तुमच्या यशावर मत्सर करतात, तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतात आणि वरवर प्रेम दाखवून आतून विरोध करण्याचे काम करतात. ही पौर्णिमा अशा व्यक्तींच्या मुखवट्यांना दूर करण्याची कार्य करणार असल्याचे संकेत ग्रहस्थिती देत आहे. घरातील वातावरणात काही दिवसांपासून अनावश्यक वाद, गैरसमज किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते. काही वेळा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींच्याच मनात असलेला मत्सर किंवा स्वार्थ घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे काम करतो. स्वामींच्या कृपेने आता तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढणार आहे आणि कोण खरे आहे व कोण खोटे आहे तुम्हाला सहज समजू लागेल. पौर्णिमेच्या पवित्र ऊर्जेमुळे कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनात सत्याचा उदय होणार आहे. काही लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून किंवा अचानक घडणाऱ्या घटनांमधून त्यांच्या मनातील भावना तुमच्यासमोर स्पष्ट होतील. अनेक वर्षांपासून त्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता. त्यांच्याबाबत नवीन गोष्टी समोर येऊ शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत राग किंवा सुडाची भावना मनात ठेवू नका, कारण स्वामी समर्थ नेहमी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचे रक्षण करतात आणि अन्याय करणाऱ्यांना योग्य वेळी त्यांच्या कर्मांची फळे मिळतात. या काळात तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर अधिक विश्वास ठेवला पाहिजे. इतरांच्या सांगण्यावरून कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार, मालमत्तेशी संबंधित चर्चा किंवा कौटुंबिक विषयांबाबत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे बोलणे नीट ऐका, पण अंतिम निर्णय तुमच्या विवेकबुद्धीने आणि स्वामींचे स्मरण करूनच घ्या, कारण या पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या मित्रपरिवारातून किंवा नातेवाईकांमधून एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजू शकतो. जी व्यक्ती सतत तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होती किंवा तुमच्या यशामुळे नाराज होती, तिचा मुखवटा आता हळूहळू दूर होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट शांततेने आणि संयमाने हाताळणे हेच स्वामींचे खरे तत्त्वज्ञान आहे. सत्य समोर आल्यानंतरही आपली माणुसकी आणि संस्कार सोडू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी दीप प्रज्वलित करून स्वामींचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. ही पौर्णिमा केवळ गुप्त शत्रूंचा चेहरा दाखवण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनातील खरे मित्र, खरे नाते आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, या पौर्णिमेनंतर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे अनेक दिवसांपासून लपलेले सत्य अचानक समोर येऊ शकते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला, जिच्याशी तुम्ही मनातील प्रत्येक गोष्ट शेअर केली, त्याच व्यक्तीच्या वागण्यात काही बदल तुम्हाला जाणवू शकतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि योग्य अयोग्य यातील फरक स्पष्टपणे समजू लागेल. अनेक वेळा आपल्याच घरातील किंवा जवळच्या नात्यातील काही व्यक्ती नकळत किंवा
जाणीवपूर्वक आपल्याविषयी नकारात्मक भावना ठेवतात, पण त्यांचा खरा चेहरा समोर येण्यासाठी योग्य वेळ आणि आवश्यक असते. ही पौर्णिमा अशीच एक दिव्य संधी घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनी या काळात आपल्या घरातील वातावरणाकडे लक्ष द्यावे. कोणाच्या बोलण्यामुळे सतत मन दुखावले जात असेल, तुमच्या प्रत्येक निर्णयाला विरोध केला जात असेल किंवा तुमच्या यशावर आनंद व्यक्त करण्याऐवजी नाराजी दाखवली जात असेल, तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. या दिवसांमध्ये तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक प्रभावी होणार आहे. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर राखायचे यांचे संकेत तुम्हाला स्वाभाविकपणे मिळतील. यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि कोणावरही विनाकारण आरोप करण्याऐवजी शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. पौर्णिमेची ऊर्जा ही सत्य आणि प्रकाशाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे तुमच्या जीवनात जे काही लपलेलं आहे ते हळूहळू उघड होण्याची शक्यता निर्माण होत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना घरातील आर्थिक बाबतीत, मालमत्तेच्या विषयात किंवा कौटुंबिक नात्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे खरे उद्देश समजू शकतात. मात्र स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष बाळगू नका, कारण प्रत्येकाच्या कर्माचे फळ त्याला योग्य त्यावेळी मिळत असतं. तुमचे कार्य फक्त सत्य ओळखणे आणि स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवणे हेच आहे. या काळात घरात स्वामींच्या नामस्मरणाचे वातावरण निर्माण करा. संध्याकाळच्या वेळी दीप लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रूंचा प्रभाव कमी होईल आणि जे खरोखर तुमचे हितचिंतक आहेत ते अधिक जवळ येतील. लक्षात ठेवा, प्रत्येक संकटामध्ये स्वामी आपल्या भक्तासाठी एखादा मोठा आशीर्वाद लपवून ठेवतात. त्यामुळे या पौर्णिमेकडे भीतीने नव्हे तर विश्वासाने आणि सकारात्मकतेने पहा, कारण सत्याचा विजय निश्चित आहे आणि स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी सदैव आहे. मित्रांनो, या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद, स्वामीचे नामस्मरण आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक नकारात्मक शक्ती आपोआप दूर होऊ शकतात. ज्या व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्तपणे कार्य करत होत्या त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. तुमच्या मनात निर्माण झालेली भीती, असुरक्षितता आणि संभ्रम हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. पौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे नामस्मरण करा, घरात तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. प्रत्येक अडचणीवर स्वामी समर्थ नक्कीच मार्ग दाखवतील. जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्य आणि स्वामींच्या कृपेचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढील अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.